नमस्कार, मी प्राजक्ता दंडीमे तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की एसएमएल म्हणजे काय किंवा एसएमएलचा तुम्हाला कसा फायदा होईल, एसएमएल नंबरनुसार तुम्ही तुमचं कॉलेज कसं प्रेडिक्ट करायचं किंवा एक जनरलाइज्ड आपण एक प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची किंवा कोणत्या कॉलेजचं लास्ट इयर म्हणजे 2024 ला कोणत्या कॉलेजला किती एसएमएल वर ऍडमिशन झालं होतं ही सगळी महत्त्वाची बाब आहे आणि हे सगळं कन्सिडर करणं पण खूप महत्त्वाचं आहे तुमची प्रेफरन्स लिस्ट देण्यासाठी। तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मग टेलिग्रामवरती एक ग्रुप पण बनवला आहे ज्यामध्ये मी अपडेट्स वगैरे शेअर करते किंवा प्रेफरन्स लिस्टचा पण मी एक सॅम्पल पाठवलेला आहे की कशी द्यायची तुम्ही प्रेफरन्स लिस्ट महाराष्ट्र स्टेटसाठी स्पेशली। तर ते तुम्ही बघू शकता आणि बीएमएस कॉलेजच्या स्टुडंट्स बीएमएसच्या कॉलेजची पण एक प्रेफरन्स लिस्ट पाठवलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता, तुम्हाला कामाचं तुमच्या फायद्याचंच होईल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की एसएमएल म्हणजे काय। तर सगळ्यात पहिल्यांदा लॉंग फॉर्म एसएमएल, एस म्हणजे स्टेट, एम मेरिट अँड लिस्ट नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबर। म्हणजे आता आपल्याला भेटलं होतं की ऑल इंडियाचं स्कोर कार्ड भेटलं, त्याच्यामध्ये तुमचा ऑल इंडियाचा रँक होता, त्याच्यामध्ये तुमचा कॅटेगरीचा रँक होता। तर हे स्टेटच्या जो मेरिट लिस्ट असेल त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे हे, तर ऑल इंडियाचं जे रँकिंग होतं ते अख्ख्या इंडियामधून अख्ख्या आपल्या भारतामधून जेवढ्या स्टुडंटनी दिलं होतं एक्झाम त्या सगळ्यांची एक सिक्वेन्स काढला त्यांनी मार्क वाईज की कोणाला किती मार्क्स आहेत, तर त्याला आपण म्हणतो की ऑल इंडिया रँक। ठीक आहे, तर एसएमएल मध्ये म्हणजे फक्त आपल्या स्टेटच्या रिलेटेड असतं, ते आपल्या स्टेट पुरतच मर्यादित असतं। म्हणजे आपल्या स्टेटमधले किती स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंटपैकी पण किती स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलंय, तर रजिस्ट्रेशन किती स्टुडंटनी केले म्हणजे काय, तर काही स्टुडंट असतात की ज्यांना म्हणजे करायचीच नाहीये काउन्सिलिंग किंवा त्यांनी रिपीटसाठी सुरुवात केलेली आहे, तयारी सुरू केलेली आहे त्यांची ड्रॉप घेण्यासाठी, तर ते स्टुडंट रजिस्ट्रेशन करत नाहीत। त्याचबरोबर ज्यांना गॅरंटी आहे की मला ऑल इंडियामधून मला जे कॉलेज पाहिजे ते मिळायचे पूर्ण चान्सेस आहेत ते स्टुडंट पण स्टेट मेरिट लिस्टमध्ये म्हणजे स्टेटच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, त्यामुळे थोडासा फरक पडतो। ठीक आहे, तर हे लक्षात घ्या। आणि इतक्या स्टुडंटनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे सिटी सेलवरती, म्हणजे काही दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं। तर त्यामध्ये ज्या स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या सर्वांना स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळत असतो। ज्या पद्धतीने ऑल इंडियाचं भेटलं त्याच पद्धतीने स्टेटचं पण असतं, त्याच्यामध्ये आपला सिरियल नंबर, त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव, तुमचा कॅटेगरीचा रँक किंवा तुमचं जर काही स्पेशल रिझर्वेशन असेल तर ते पण मेन्शन असतं आणि हे सगळं येत असतं। सगळ्यात पहिल्यांदा प्रोव्हिजनल लिस्ट येते आणि त्याच्या 1-2 तासानंतरच तुम्हाला फायनल लिस्ट पण मिळून जाते। ठीक आहे, तर प्रत्येक कॉलेजचं म्हणजे चेंज काय होतो, मागच्या वर्षी 2024 मध्ये मार्कचा आपण तर डिफरन्स पाहिलाच, पण रँकमध्ये फरक नसतो पडत। म्हणजे कोणत्या कॉलेजला किती रँकचा स्टुडंट लागलाय याच्यामध्ये जास्त फरक पडत नाही, मार्कचा फरक तर पडतो कारण पेपरच्या म्हणजे क्वालिटीवर डिपेंड असतं। पेपर जर हार्ड असेल तर सगळ्यांना मार्क्स कमी येणार, त्याच्यामुळं कमी लागतो, हे ठीक आहे, पण रँकमध्ये जास्त फरक पडत नसतो। म्हणजे 2024 मध्ये एखाद्या कॉलेजला सपोज 100 एसएमएलचा स्टुडंट लागला असेल तर यावर्षी पण त्याच्यामध्ये जास्त फरक पडत नाही। एखादा दुसरा स्टुडंट खालीवर होऊ शकतो कारण म्हणजे वरच्या स्टुडंटचे जर 99 वाला लागत असेल पण त्याला ते कॉलेज नको असेल तर तो दुसरं कॉलेज घेतो आणि 101 नंबर वाल्याला तर कॉलेज भेटून जाऊ शकतं। असं थोडाफार फरक पडतो, असं नाही की पडतच नाही, पण हे खूप ॲक्युरेटली तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळायचे चान्सेस असतात। सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रत्येक कॉलेजचं आणि त्याच्या एसएमएलचं एक रिलेशन बघूयात की सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणजे ग्रँट मेडिकल कॉलेज ऑफ मुंबई जे आहे, लास्ट इयरला ओपन कॅटेगरीला 449 एसएमएल राऊंड 1। ठीक आहे, तर आपले राऊंड पण असतात म्हणजे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, स्ट्रे वॅकन्सी राऊंड असे 4 राऊंड होत असतात। तर त्याच्यानुसार त्यांनी मी तुम्हाला एसएमएलचा नंबर प्रोव्हाइड करेल। तर सगळ्यात पहिल्यांदा जे कॉलेजसाठी ओपनच्या स्टुडंट राऊंड 1 मध्ये 449 पासून लागलेला आहे आणि स्ट्रे वॅकन्सीमध्ये त्याच्यात सीट्स जागा रिकामी नव्हती, तर राऊंड 3 मध्ये 689 या एसएमएल पर्यंतच्या स्टुडंटला जे मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे। त्याचबरोबर एसईबीसी या स्टुडंटला 1483 या एसएमएल पासून सुरू या एसएमएल पर्यंतच्या स्टुडंटला कॉलेज मिळालेलं आहे ते। त्याचबरोबर एससी कॅन्डिडेटचा 4663 या एसएमएलच्या मध्ये जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला जे कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात। एसटी स्टुडंट 12205, त्याचबरोबर व्हीजेचा स्टुडंट जर असाल तर 960, NT1 म्हणजेच NTB त्यासाठी 2107
NT2 म्हणजे NTC त्याच्यासाठी 1382, NT3 707, ओबीसीचा स्टुडंट असेल तर 899 इथून सुरू झालं होतं आणि 978 या SML पर्यंत कॉलेज मिळाले राऊंड 3 पर्यंत. आणि EWSच्या स्टुडंटसाठी 1312 इथून सुरू झालं होतं. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. या SMLच्या मध्ये जर तुमचा रँक असेल, तुमचा SML असेल, तर तुम्हाला या कॉलेजमध्ये कॉलेज मिळण्याची म्हणजे या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवायची. मी प्रेफरन्स लिस्ट पण तुम्हाला प्रोव्हाइड करेल PDF फॉर्ममध्ये. तर ती प्रेफरन्स लिस्ट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बनवायची. तर प्रेफरन्स लिस्टमध्ये पण फरक पडत असतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा की तुम्हाला सिटी कोणती पाहिजे, कारण बऱ्याच लोकांना मुंबई नको असतं, कारण तिथे थोडंसं हेक्टिक आहे शेड्यूल, किंवा जे काही लाईफस्टाईल आहे मुंबईची थोडीशी डिफिकल्ट आहे ॲज कम्पेअर टू पुणे. म्हणजे पुणे जे आहे ते आपण एज्युकेशनसाठी बेस्ट म्हणतो आणि मुंबई जे आहे ते आपण एक जॉबसाठी वगैरे बेस्ट म्हणत असतो. तर बऱ्याच लोकांचं असतं की मुंबई थोडंसं नाही होणार, मला ऍडजस्ट नाही होता येणार, तर ते स्टुडंट पुणे प्रेफर करतात. जबकि मुंबईचे कॉलेज हे जास्त हायर आहे ना पुण्याच्या कॉलेजपेक्षा, म्हणजे BJ पेक्षा. तरी पण बरेच लोक BJला ऍडमिशन घेतात. तर तुम्ही एक तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवा. त्यानुसार तुम्ही तुमच्या SMLला कोणतं कॉलेज मिळायची पॉसिबिलिटी आहे ते तुम्ही एकदा लिस्ट बनवून घ्या. आणि त्याच्यानंतर लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई, तर ओपनचा स्टुडंट जो आहे तो 367 या SML पासून 606 राऊंड 3 पर्यंत या SMLच्या स्टुडंटला ऍडमिशन तिथे मिळालं होतं 2024 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर SCBCचा स्टुडंट 816 आणि लास्ट जो स्टुडंट होता तो 1168 या रँकवरचा स्टुडंट होता. SCचा स्टुडंट 5692 चा होता आणि लास्ट स्टुडंट जो होता तो 8336 या रँकवरचा होता. ठीक आहे, त्यानंतर ST 15,000 ते 16,000 जर तुमचा SML असेल तर तुम्हाला लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई इथे ऍडमिशन मिळायची खूप जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर VJचा स्टुडंट 1177 याच्यापेक्षा चांगला रँक असेल तुमचा तर तुम्ही या कॉलेजला कन्सिडर करू शकता. त्यानंतर NTB तर 3459, NT2 म्हणजे NTC 1365, देन NT3 8009 इथून स्टार्ट होऊन 1268 इथपर्यंतच्या स्टुडंटला इथं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर तुमच्या रिझर्वेशननुसार वगैरे तुमच्या सिटीच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही ही लिस्ट टाका. त्यानंतर ओबीसीचा स्टुडंट जो आहे तो 1000 रँक पर्यंत मिळालेला आहे इथे ऍडमिशन. त्यानंतर EWSच्या स्टुडंटला पण 1500चं टेंटेटिव्हली पकडा. ठीक आहे, तर मी असं तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं इथे एक लिस्ट देते. त्यानंतर सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई त्याचं पण तुम्ही इथं स्क्रीनवरती मी लावते, ते लिस्ट नोट करून घ्या तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या प्रायोरिटीनुसार की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, त्यानंतर चौथं कॉलेज आहे नायर मेडिकल कॉलेज मुंबई, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई. ठीक आहे, तर इथं जे सीटची कॅपॅसिटी आहे ते 150 स्टुडंट्सची आहे आणि ओपन SCBC, SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC आणि EWS. तर या सर्व स्टुडंटनी त्यांचा जो SML आहे त्याच्यानुसार एक लिस्ट बनवा. आणि इथली जी फीस होती ती 1,47,000 होती ओपनच्या स्टुडंटसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतरचं कॉलेज आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे. तर ह्याची जी सिटी आहे ती मुंबई आहे आणि इथं पण बराच पेशंट फ्लो वगैरे असतो, तर त्यामुळे तुम्हाला जर हे कॉलेज मिळत असेल तर तुम्ही हे पण कॉलेज घेऊ शकता. याचं पण मी तुम्हाला खाली प्रोव्हाइड केलेलं आहे कॅटेगरी वाईज, राऊंड वाईज की कोणत्या SMLला कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. तुम्ही 2024चे मार्क्स कम्पेअर नका करू. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्क्स कम्पेअर नका करू, तुम्ही रँकला कन्सिडर करा, कारण मार्कमध्ये यावर्षी खूप जास्त फरक पडलेला आहे. त्यामुळे मार्क्सचा काहीच उपयोग नाहीये तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स लिस्ट देताना. ठीक आहे, तर रँक बघून तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट भरली पाहिजे. त्याच्यानंतर आहे आपलं BJ गव्हर्नमेंट कॉलेज पुणे. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर VM गव्हर्नमेंट कॉलेज सोलापूर. तर याचं पण तुम्ही नोट करून घ्या. कॅटेगरी वाईज आहे, त्याच्यानंतर नंबर ऑफ सीट्स किती आहेत, म्हणजे कॉलेजची कॅपॅसिटी किती आहे, त्याचं फीस किती आहे, हे सगळं मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करते. तर तुम्ही ते व्यवस्थित नोट करून घ्या आणि तुमची प्रेफरन्स लिस्ट एकदम चांगली बनवा.
तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल प्रेफरन्स लिस्ट बनवण्यामध्ये तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज पण करू शकता. मी तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्टमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे किंवा तुम्हाला कोणतं कॉलेज बेस्ट आहे हे समजत नसेल, 2-3 कॉलेजमध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता टेलिग्रामला. मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल माझ्या टेलिग्राम चॅनलची, किंवा माझ्या पर्सनली पण मला मेसेज करू शकता. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज. मिरजचं पण कॉलेज खूप जुनं आहे आणि खूप चांगलं पण कॉलेज आहे. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात इथं. असं नाही की फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, बराच एक्स्ट्रा करिक्युलमसाठी पण मिरज चांगलं आहे. तर याचं पण तुम्ही नोट करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे श्री बाबुराव हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे. ही जी मी लिस्ट देते ती प्रेफरन्स लिस्ट नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रेफरन्स लिस्ट नाहीये. मी तुम्हाला फक्त एक रफ सांगते की या कॉलेजसाठी किती SML होता असं आयडिया देते. SML म्हणजे ही प्रेफरन्स लिस्ट नाहीये. असं काही नाहीये की ही मी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट देते, नंबरिंग जी सांगते मी तुम्हाला की फर्स्ट कॉलेज सेकंड कॉलेज, ही प्रेफरन्स लिस्ट देत नाहीये मी. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला असंच रफली जे मी नोट केलं आहे मी ते तुम्हाला सांगतेय. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे कोल्हापूर RCMS मेडिकल कॉलेज कोल्हापूर. तर SMBT मेडिकल कॉलेज मुंबई. इथली कॅपॅसिटी जी आहे स्टुडंटची ती 200 स्टुडंटची कॅपॅसिटी आहे आणि फी स्ट्रक्चर जे आहे ते 1,47,200 आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या सगळ्यांचे मी तुम्हाला डिटेलमध्ये इथं खाली दिलेलं आहे, तर तुम्ही ते व्यवस्थित नोट करून घ्या. सीटची कॅपॅसिटी, फी स्ट्रक्चर. ठीक आहे, तर काही चूक न करता तुम्ही प्रेफरन्स लिस्ट द्या. ही खूप महत्वाची स्टेप आहे, सगळ्यात क्रुशियल स्टेप आहे तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमधली की तुम्ही प्रेफरन्स लिस्ट कशी देताय किंवा त्याच्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल हे डिसाईड होत असतं. त्यामुळे ही खूप महत्वाची स्टेप आहे. थोडा टाइम द्या प्रेफरन्स लिस्टला, थोडा वेळ लागू द्या, पण व्यवस्थित बनवा. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार. मेडिकल कॉलेज अलिबाग. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. आतापर्यंत मी 16 कॉलेजचे डिटेल्स सांगितले. त्याच्यानंतर 17वं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. त्यानंतर इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ. एकवीस नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर. मेडिकल कॉलेज गोंदिया. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर म्हणजेच घाटी ज्याला आपण म्हणतो ते कॉलेज. प्रत्येक कॉलेजचे डिटेल्स तुम्ही नोट करून घ्या, व्हिडिओ पॉज करा, लिस्ट बनवा. तर आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ रूरल मेडिकल कॉलेज अंबेजोगाई. त्यानंतर विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लातूर.
आणि हो, मी लातूरची स्टुडंट आहे, म्हणजे मी लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे, शिकत आहे. माझं 3rd इयर चालू आहे सध्या. आणि हे पण कॉलेज खूप चांगलं आहे. या कॉलेजचा मी तुम्हाला कॅम्पस टूर पण दिलेला आहे. माझ्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ होता कॅम्पस टूरचा, तर तुम्ही ते कॅम्पस टूर पण बघू शकता. तुमचं हॉस्पिटलची पण टूर दिलेली आहे मी सेकंड पार्टमध्ये, तर ते तुम्ही नक्की बघा. त्यानंतर महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा, सेवाग्राम वर्धा. ठीक आहे. या कॉलेजचं थोडंसं स्ट्रक्चर वेगळं आहे, म्हणजे थोडेसे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत या कॉलेजसाठी, थोडंसं स्पेसिफिक, किंवा फीसमध्ये पण थोडंसं जास्त फीस आहे या कॉलेजची. तर ते तुम्ही डिटेल बघा आणि मगच या कॉलेजला, म्हणजे तुमच्या जर SML ला सूट करत असेल हे कॉलेज, म्हणजे तुमचा SML आणि या कॉलेजचं जे SML ची लिस्ट आहे ओपनिंग स्टुडंट आणि एंडिंग स्टुडंटची, जर तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल तर हे कॉलेज देण्याआधी व्यवस्थित त्याच्याबद्दल डिटेल्स काढा. म्हणजे इथं असं काहीतरी असतं की सगळ्यांचा युनिफॉर्म फिक्स असतो, म्हणजे सगळ्यांनी खादी जे कापड असतं त्याचेच कपडे घालायचे, असे बरेच रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. तर ते तुम्ही सगळेच पहिल्यांदा काढा. या फी स्ट्रक्चर जे आहे ते पण थोडंसं वेगळं आहे या कॉलेजचं, तर ते तुम्ही व्यवस्थित बघा, डिटेल्स काढा. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव, त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी, त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई. हे नवीन कॉलेज आहे, हे थोडंसं लक्षात घ्या की मुंबईला किती कॉलेजेस झाले आतापर्यंत. हे एक नवीन कॉलेज आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना. तर असे टोटल 41 कॉलेज आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मी तुम्हाला सगळी डिटेल्स प्रोव्हाइड केली आहे की तिथं किती सीट्सची कॅपॅसिटी आहे, त्याचबरोबर तिथलं फीस काय आहे. हे जे फीस आहे मी ते ओपनसाठी लिहिलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार, म्हणजे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मागे की तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणती फीस भरली पाहिजे, म्हणजे ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, असं बरंच असतं. तर त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कोणती फीस भरावी लागते याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानुसार तुम्ही तुमची फीस पण कॅल्क्युलेट करू शकता. तर प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी सगळ्यात पहिल्यांदा नोट करा. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे मुंबईचे कॉलेजेस असतात काही, तर एज्युकेशन आहे ते थोडंसं चांगल्या लेवलचं आहे आणि जुने कॉलेजेस आहेत त्यामुळे थोडंसं त्यांना एक्सपिरियन्स पण आहे की काय काय घेतलं. करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असतात, गॅदरिंग म्हणा किंवा कोणतं फेस्टिवल असेल तर ते पण खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केलं जातं. त्यामुळे ही रँकिंग जी असते ती गव्हर्नमेंटच देत असतो प्रत्येक कॉलेजला, म्हणजे ग्रेडिंग देत असतो की A1, A2, B ग्रेड, C ग्रेड, असं कॉलेज जे स्टेट गव्हर्नमेंट असतं तेच ग्रेडिंग करत असतं. तर त्याच्यामध्ये मुंबईचे कॉलेजेस जे असतात ते सगळ्यात वरती असतात नेहमीच. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई. मी तुम्हाला इथं प्रेफरन्स लिस्ट प्रोव्हाइड करते, ती तुम्ही लिहून नीट व्यवस्थित तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुमच्या सोयीनुसार, म्हणजे तुम्हाला कोणती सिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करून तुमची प्रेफरन्स लिस्ट अपलोड करा. त्यानंतर सेकंड नंबरला दिलं पाहिजे GMC मुंबई, थर्ड नंबरला नायर मेडिकल कॉलेज, फोर्थ नंबरला कूपर, फिफ्थ नंबरला BJ मेडिकल कॉलेज पुणे, त्यानंतर 6 नंबरला टिळक मेडिकल कॉलेज मुंबई, 7th नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर, त्यानंतर 8th नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, 9th नंबरला IGGMC म्हणजे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर, 10th नंबरला RGMC ठाणे, राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे, 11th नंबरला GMC बारामती. बारामतीचा मला पेशंट फ्लो बद्दल इतकी आयडिया नाहीये, पण पुणे जवळ असल्यामुळे बरेच लोक या कॉलेजला प्रेफर करतात आणि या कॉलेजचं पण इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर आहे. तुम्ही याची व्हिडिओज वगैरे बघू शकता, तुम्हाला युट्यूबवरती मिळून जातील.
तर तुम्हाला जर जवळ असेल सिटी बारामती तर तुम्ही या कॉलेजला नक्की ऍडमिशन घेऊ शकता। त्यानंतर 12 नंबरला आहे VMMC सोलापूर, 13 नंबरला GMC मिरज, 14 GMC कोल्हापूर, 15 MGIMS वर्धा। तर वर्ध्याचं कॉलेज मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की याचे थोडेसे डिटेल्स काढा, रूल्स अँड रेग्युलेशन्स बघा, फीसचं स्ट्रक्चर बघा आणि त्यानंतर या कॉलेजला प्रेफरन्स लिस्टमध्ये ऍड करा। 16 नंबरला GMC लातूर, 17 नंबरला GMC अंबेजोगाई, 18 नंबर GMC नांदेड, 19 GMC अकोला, 20 GMC यवतमाळ, 21 GMC सातारा, 22 GMC जळगाव, 23 GMC धुळे, 24 CGMC चंद्रपूर, 25 GMC अलिबाग, 26 GMC नाशिक, 27 GMC सिंधुदुर्ग, 28 GMC धाराशिव, 29 GMC रत्नागिरी, 30 GMC परभणी, 31 GMC नंदुरबार, 32 GMC गोंदिया, 33 GMC अंबरनाथ, 34 GMC अमरावती, 35 GMC बुलढाणा, 36 GMC जालना, 37 GMC भंडारा, 38 GMC वाशिम, 39 GMC हिंगोली, 40 GMC गडचिरोली। तर या पद्धतीने तुम्ही तुमची कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवू शकता। त्यानंतर जर सेमी गव्हर्नमेंटची लिस्ट म्हणली तर मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रोव्हाइड करेल की MIMSR या कॉलेजचं पण मी तुम्हाला कॅम्पसचं टूर दिलेलं आहे, कॉलेजचं टूर दिलं आहे, तुम्ही ते पण चेकआउट करू शकता माझ्या चॅनलवरती। तर ही सगळी लिस्ट आहे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी। तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे ज्या काही प्रायोरिटी असतील, सिटी म्हणा किंवा तुम्हाला घरापासून दूर जायचं नसेल, तुम्हाला तुमची लोकल सिटीज पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्ही तुमचं चेंजेस करू शकता या प्रेफरन्स लिस्टमध्ये आणि तुम्ही प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित बनवून अपलोड करा। तर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील यामध्ये, कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही मला विचारू शकता। मी माझ्या टेलिग्रामची लिस्ट खाली देते, माझं टेलिग्रामचं चॅनल जॉईन करू शकता आणि तुम्हाला जर या व्हिडिओमधून काही माहिती मिळाली असेल किंवा तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक्यू।